ग चांगली निवांत बसून राहिलीस की हले हले म्हणून का नाही चांगलं दांडकं घेऊन तुझ्या मागे लागायला पाहिजे बघ कुठ बघू आधी आता ग अगं एवढं बोलून सुद्धा हालना झालीस की अगं स्वयंपाकाला बी हात लावलेला नाहीस तू अजून काय म्हणाव बाई हिला तर अगं सकाळ सकाळ काय भांग बिंग पिलीस का काय मामी किती डिस्टर्ब करताय मी जरा विचार करत होते मोठी पंतप्रधान लागून गेलीस की तू विचार करायला रोज एक 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 कारण शोधून काढत असतीस बघ कधी क्लासला जायचंय कधी कॉलेजला जायचंय कधी अभ्यास करायचाय आणि आता काय तर म्हणे विचार करती अहो मामी माझं डोकं तुमच्या वाणी सुपरफास्ट थोडी ना चालतंय मला जरा येळ लागतो आपल्याला जी जमत ना ती करावं माणसाने कसला विचार करत होतीस मी तर जयश्रींचाच विचार करत होते आता तिचं काय म्हणजे बघा मामी आपल्याला मस्त वाटतंय की भैयानी त्यांच्या घरी जाऊ पण मेन मुद्दा असा आहे की जयश्रींना बी असंच वाटलं पाहिजे ना म्हणजे बघा आपण डायरेक्ट भैयांना सांगतोय त्याऐवजी म्हणजे बघा आता तुम्ही मामांना काय तर सांगितलं तर ते नाही म्हणतात का तसं मी अजिंक्यांना बोलले तरी बी ते ऐकतात बायकोनी नवऱ्याला काय बी सांगितलं तरी नवऱ्यांना ऐकावंच लागतंय वय वय तर तीच म्हणते मी जयश्रींनी भैयांना सांगितलं तर त्यांना ऐकावंच लागणार हा म्हणजे बघा मामी आता जर जयश्रींनी भैयांकडे हट्ट केला की त्यांना त्यांच्या घरी जायचंय तर भैयांना ऐकावंच लागल ना आणि आपण जी काय करतोय ते त्यांच्याच भल्यासाठी करतोय पण हे त्यांना कळलं पाहिजे ना तिचं तिला कळलं असतं तर मग कशाला बाई जयश्रींचं खरं सुख त्यांना त्यांच्या घरात मिळणार आहे हे त्यांना पटवून देण्याचं काम खरं तर आपलंच आहे आता आपणच जबाबदारी घेतली पाहिजे ना कुणाचं काय कवा ऐकती का ती नुसतं आपलं भैया जे म्हणतील तसंच वागती बरोबरच आहे म्हणजे बघा तुम्हाला कसं लगेच कळलं तसं त्यांना बी पटलं पाहिजे की आपण काम करायला नाही तर काम करून घ्यायला जन्माला आलोय वय अग ती मला बी कळतंय की पण हिला कोणी सांगायचं थांब मी बोलतीस तिच्याशी आहो नको नको असं नाही मग कसं मामी माझ्याकडे एक आयडिया आहे पण बघा आता तुम्हाला कसं अगं सांग 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 मामी आपल्या घरात कामं लागली की आपोआप जाते त्यांच्या घरला असं कसं अहो मामी आता त्यांना आधीसारखी कामं करायची सवय कुठं राहिली आहे तवा आणि तिथं तर नोकर चाकर आहेत त्यामुळं कामं लागली की वैतागत्याल आणि नवऱ्याला म्हणत्याल चला आपल्या घरी आणि कसं आहे भैयांना बी आवडत नाही ना आपल्या बायकोनी कामं केली त्यामुळं आपल्या बायकोला एवढी कामं करायला लागतात म्हणल्यावर त्यांना बी बघवलं जाणार नाही आणि बायकोसाठी का होईना जात्याल आपल्या घरी शितले चांगलीच आयडिया काढलीस की आणि तसं बी एवढ्या एवढ्या जेडीला बी कामाचा जरा कटाळाच येतोय बघ चांगली कामाला झुकली का नाही म्हणजे लागते आपणच नवऱ्याच्या माग मामी आता तुम्ही जसं म्हणताय तसंच्या तसं करू आपण सगळं हा वय हा बर आता मला सांगा मी काय काय काम करू अगं नाही 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 तू आता काय बी करू नकोस आणि कुठल्याच कामाला हात लावू नकोस आता जे काय करायचंय ना ती जेडी बघल जेडे चल उठ कामाला लाग कसली कामं अगं कसली काय कसली घरातली कामं हे बघ जेडे हितनं पुढं भैयांची सगळी कामं तुझी तू करायची का मी का करू ती शीतल आहे ना आपल्याकडे कामाला तिला सांग आता ग नवरात तुझा आणि तिने काय म्हणून काम करायची मम्मी तुला त्या शीतलचा आजकाल एवढा पुळका काय यायला लागलाय ग
जयडे, मला तिचा पुळका नाही अगं तुझी काळजी वाटायला लागली. आणि तसं बी ती किती कामचोर आहे तुला माहित आहे ना. ती काय नाही, उठ उठ बरं, उठ चल. अगं परवा तिने भैयांना आंघोळीला गार पाणी काढून दिलं माहित आहे ना तुला. मुद्दामच केला असणार तिने. बरं असू दे, उठ तू आधी. त्यांना पहिलं गरम पाणी काढून दे आणि लगेच चहा ठेव. अगं पण मम्मी मी का ग एवढी भांडलीस ना त्यांच्यासाठी आणि अख्ख्या घरावर हक्क बी दाखवलास की मग आता काम करायला काय होतंय. उठ 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 लवकर जयडे. करते. काय हो जयश्री, तुम्हाला आता काही इंग्लिश मध्ये सांगू का? तुम्हाला किती वेळ सांगितलंय ही असली कामं करत जाऊ नका. 4 लोक इथं आम्हाला भेटायला येतात, त्यांच्या समोर अशी कामं करणं बरं दिसतं का? ते काहीतरी विचार करा की याचा. अहो मी आता ते आओ भैया, मीच सांगितलं होतं तिला सगळी काम कर म्हणून. काय मामी, आता तुम्हीच अशी कामं सांगितल्यानंतर आम्ही कोणाला बोलणार? काय हो भैया, तुम्ही बी जरा विचार करा की. अहो तुमच्या एक घरात गडी माणसं आहेत म्हणून इथं कोण आहे तेव्हा कामाला? आणि तुमचं घर असतं तर गोष्ट वेगळी होती, पण ही तर जयडीचं घर आहे ना, मग हिथं काम करायला कसली लाज आली तेव्हा? तसं बी लग्नाच्या आधी सगळी कामं तीच करत होती की. अगं मम्मी तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता मी देशमुखांची सून आहे ना, मग आणि यांना नाही आवडत मी काम केलेलं तर मग कशाला करू? तसं बी तुला तुझी आहे की सून शीतल. हाय की म्हणजे वा ग वा. अगं सकाळी स्वयंपाकापासून ती गोट्यापर्यंत सगळीकडे तीच एकटी मरत असती. बाईच आहे ना ती. आणि माझ्या लाडक्या भाच्याची अजिंक्यांची बायको आहे. उद्या जर मला अजिंक्यांनी विचारलं मामी तिला एवढी कामं का लावताय म्हणून, मी काय उत्तर देणार ग? तोंड बघ की किती सुकलंय तिचं. सगळीकडे आपलं तिनेच राबायचं, तिनेच मरायचं. तिने एकटीने सगळी कामं करायची आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी ऐकतं बसून खायचं. ती काय मला चालणार नाही. माझ्या लेकी सारखीच आहे ती.